आपल्यासोबत बोलण्यासाठी दिग्दर्शक सुजय ढाके ज्यांनी श्यामची आई सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे ते सुजय ढाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्या भावना समजून घेऊया। सुजय ढाकेजी, काय पहिली प्रतिक्रिया, किती आनंद होतोय, काय भावना आहेत आत्ताच्या क्षणाच्या? नाही, नमस्कार सगळ्यांना। खूपच काय म्हणू, एक सुखद बातमी आणि एकदम आकस्मिक हे काय सरप्राईज करणारी बातमी मिळाली आणि मला पहिला 12 वर्षापूर्वी मिळाला होता शाळाला। तर एक प्रकारे ही माझी 12 वर्षांची तपस्याच आहे की मी त्याच्या मागे काय म्हणू दटून राहिलो आणि फायनली आज 6व्या सिनेमाला मला परत एकदा नॅशनल अवॉर्ड मिळालाय। बरं, 12 वर्षांचं एक तप पूर्ण झालंय। कोणाला श्रेय द्याल? कोण कोण या सगळ्या प्रवासामध्ये पाठीशी होतं? सगळे माझे एक तर पहिलं तर निर्माते अमृताराव, ज्यांनी एवढं मोठं पाठबळ दिलं आणि पाठीशी उभे राहिल्या, आणि माझे सगळे कास्ट अँड क्रू ज्यांनी आम्ही एवढी मेहनत करून ती ब्लॅक अँड व्हाईटच करायची, अशाच पद्धतीने करायची म्हणून आम्ही जे सगळा आमचा अट्टहास जो धरला होता तो कुठेतरी आज कामी आला। आणि देर हे पण अंधेर नाही असं म्हणतात, तर ते खरंच याची प्रतीती आली। तुम्ही काही नव्या प्रयोगांचा उल्लेख केलात, नवे प्रयोग हे यशस्वी ठरतात हे यातून स्पष्ट होत आहे असं म्हणू शकतो आपण? असं म्हणता येणार नाही, पण प्रयोग तर करत राहायला पाहिजे। एखादा कधीतरी होईल आणि मग ती सवय लागेल म्हणा, किंवा ऑडियन्स बदलेल, रुची बदलेल, तर प्रयोग तर करतच राहायला हवे। आणि आपल्या मराठीमध्ये तो एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे की आपण मराठी भाषा आपल्याला अलाव करते असे प्रयोग करायला। बरं, आता एकंदरीत जे पुरस्कार वितरित झाले त्यामध्ये मराठी सिनेमा असेल किंवा मराठी माणूस जो आहे त्याचा डंका पुन्हा एकदा वाजलाय, त्या अनुषंगाने काय भावना आहेत आपल्या? तर मला असं वाटतं की एवढे वर्ष आपण मराठीचं कायमच नॅशनलच्या यादीत आपला डंका राहिलेला आहे आणि तो इथनं पुढेही राहील। कारण आपण एकतर तुम्ही जर नोटीस केलं तर गेल्या 10 वर्षात सगळे ट्रेंड फिल्म मेकर झाले, शिकून आले, कुठनं बाहेरून शिकून आले किंवा इकडच्या आपल्या भारतातल्या इन्स्टिट्यूट्स मधनं शिकले। सो आता जी आपण फिल्म मेकरची यादी बघतो ते सगळे ट्रेंड फिल्म मेकर्स आहेत आणि त्यांना अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळणं ही खूप मोठी बाब आहे। आणि ही मला वाटतं इथून पुढे अजून आपल्याला आपलं कायम डंका वाजतच राहील नॅशनल अवॉर्ड। बरं, नव्या फिल्म मेकर्ससाठी काही सल्ला, काही मुलाचं आवाहन वगैरे काही करायचं? माझं म्हणणं आहे आता की पूर्वी जसं कॅमेरा महत्वाचा होता, या विशिष्टच कॅमेरावर करा, असंच करा, त्यामुळे चित्रपट महाग व्हायचा। तर नवीन फिल्म मेकरची मी आत्ताची जी स्टेट बघतोय ती अशी आहे की त्यांना निर्माते मिळत नाहीत कारण खर्च वाढलेत सिनेमांचे। तर माझं आता त्यांना एकच सल्ला राहील की इव्हन मोबाईलवर जाऊन करा, आयफोन्सवर करा, तुमचे म्हणणं मांडा। कुठल्याही बजेट म्हणा किंवा कुठल्या एका पर्टिक्युलर इक्विपमेंट म्हणा याच्यासाठी थांबून उपयोग नाही आता। बरं, खूप खूप धन्यवाद सुजय ढाकेजी, तुम्ही पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालेली आहे, 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली। त्यामध्ये शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे। जवान या सिनेमासाठी शाहरुख खान याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले। नाळ 2 या सिनेमासाठी नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ 2 या सिनेमाला 2 राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जाहीर झालेले आहेत।